दिगंबरा दिगंबरा श्रीपाद। स्वामी समर्थांची अखेरची इच्छा। एक रहस्य, एक सत्य, एक संदेश। एक दिवशी स्वामी समर्थ महाराज शांत बसले होते, डोळे मिटलेले, शरीर स्थिर, आणि एक वाक्य त्यांच्या तोंडून बाहेर पडलं, आता वेळ आली आहे. पण कोणती वेळ, कशाची वेळ? त्या दिवशी काय घडलं हे ऐकून तुम्ही सुन्न व्हाल, कारण हा केवळ अंत नव्हता, ही होती एक चेतावणी, एक इच्छाशक्ती आणि एक अद्भुत अनुभव. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 5 अशा गोष्टी ज्या तुम्हाला स्वामी समर्थांचा शेवट समजून घेण्यास मदत करतील. पण शेवटचा मुद्दा म्हणजे 5वा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे, कारण तो का सांगतो स्वामी महाराजांनी आपली इच्छा शेवटी काय सांगितली आणि ती आजही का महत्त्वाची आहे. स्वामी समर्थ कोण होते? स्वामी समर्थ कोण होते? ही व्यक्ती जी लाखो भक्तांच्या मनात आजही जिवंत आहे. त्यांना काहीजण अवतारी पुरुष म्हणतात, काहीजण दत्तगुरूंचं रूप मानतात, तर काहीजण त्यांना साक्षात परमेश्वराचा अंश समजतात. पण खरं सांगायचं तर स्वामी समर्थ हे एक अबोध रहस्य होते. अक्कलकोटच्या छोट्याशा गावात सुमारे 1856 साली स्वामी समर्थांचं आगमन झालं. कोणी म्हणतं ते जंगलातून आले, कोणी म्हणतं ते आकाशातून अवतरले. त्यांचं आगमनच इतकं रहस्यमयी होतं की त्यांचं आयुष्य आणि कार्य याबद्दल अनेक कथा आजही सांगितल्या जातात. स्वामी समर्थांनी अक्कलकोटात 22 वर्षे वास्तव्य केलं. या काळात त्यांनी अनेक चमत्कार केले, भक्तांना मार्गदर्शन केलं आणि एक अशी आध्यात्मिक लाट निर्माण केली जी आजही कायम आहे. पण त्यांच्या जीवनाचा शेवट, तो होता सर्वात मोठा चमत्कार, कारण त्या शेवटात दडलं होतं एक संदेश, एक इच्छा आणि एक सत्य. स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना नेहमीच सांगितलं, मी इथे आहे, पण मी सर्वत्र आहे. त्यांचे शब्द साधे होते, पण त्यामागचा अर्थ खूप गहन होता. आणि जेव्हा त्यांच्या महासमाधीची वेळ जवळ आली, तेव्हा त्यांनी भक्तांना काही संकेत दिले. ते संकेत काय होते? चला पाहूया. महासमाधीचे संकेत. स्वामी समर्थांनी अनेक भक्तांना आधीच सांगितलं होतं, मी लवकरच एका प्रवासाला निघणार आहे. हा प्रवास कोणता? काही भक्तांना वाटलं स्वामी कदाचित दुसऱ्या गावी जातील, काहींना वाटलं हा काहीतरी सांकेतिक अर्थ आहे. पण जे जवळचे भक्त होते त्यांना हळूहळू समजू लागलं, हा प्रवास म्हणजे साधा प्रवास नव्हता, ही होती महासमाधीची तयारी. स्वामी समर्थांनी आपल्या शेवटच्या काही महिन्यांत काही खास ठिकाणांना भेटी दिल्या. ते अक्कलकोटच्या आसपासच्या गावांमध्ये फिरले, भक्तांना भेटले आणि काहींना विशेष सूचना दिल्या. एकदा एका भक्ताने विचारलं, स्वामी तुम्ही का इतके शांत झालात? स्वामी फक्त हसले आणि म्हणाले, जिथे शांती आहे तिथेच परमात्मा आहे. पण सर्वात महत्त्वाचा संकेत होता वडाच्या झाडाचा. स्वामी समर्थांना वडाचं झाड खूप प्रिय होतं. सनातन धर्मात वडाचं झाड हे अक्षयतेचं, अमरत्वाचं प्रतीक मानलं जातं. स्वामी दररोज त्या झाडाखाली बसत, पण शेवटच्या आठवड्यात ते फक्त तिथेच बसू लागले. कुणालाही त्या जागेपासून उठू देत नव्हते. त्याच जागी त्यांनी ठरवलं, येथेच माझा अंत होईल. पण हा अंत नव्हता, हा होता एका नव्या सुरुवातीचा संकेत. अखेरचे शब्द आणि महासमाधीचा क्षण. 1878 साल, एप्रिल 30 हा तो दिवस जेव्हा स्वामी समर्थांनी आपलं शरीर सोडलं. पण त्याआधी त्यांनी आपल्या भक्तांना काही शब्द दिले, शब्द जे आजही प्रत्येक भक्ताच्या हृदयात कोरले गेले आहेत. ते म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश साधा वाटतो, पण त्यात दडलं आहे एक आध्यात्मिक सत्य. स्वामी समर्थांनी हे सांगितलं की त्यांचं शरीर जरी गेलं तरी त्यांचं अस्तित्व कायम आहे. ते आजही आपल्या भक्तांना मार्गदर्शन करतात, त्यांना आधार देतात. हा संदेश होता श्रद्धेचा, विश्वासाचा आणि समर्पणाचा. स्वामींच्या या शब्दांनी अनेक भक्तांना नवीन ऊर्जा मिळाली. ज्यांनी स्वामींच्या समाधीचा अनुभव घेतला त्यांनी सांगितलं, त्या क्षणी वातावरणात एक अजब शांती होती. आकाशात ढग नव्हते, पण तरीही एक गारवा जाणवत होता आणि स्वामींच्या आसपास एक सुवास दरवळत होता. हा अनुभव सांगताना भक्तांचे डोळे आजही पाणावतात, कारण स्वामींचा अंत हा केवळ देहाचा अंत नव्हता, तो होता परमात्म्याशी एकरूप होण्याचा क्षण. अलौकिक अनुभव. स्वामी समर्थांनी ज्या क्षणी महासमाधी घेतली त्या क्षणी काहीतरी अलौकिक घडलं. भक्तांनी सांगितलं, आकाशात एक तेजस्वी प्रकाश दिसला. काहींना वाटलं स्वामींचा आत्मा आकाशात विलीन होत आहे. काहींनी अनुभवलं त्यांच्या आसपास एक दैवी ऊर्जा होती. एक भक्त जो त्यावेळी उपस्थित होता त्याने सांगितलं, स्वामी समाधीत गेले तेव्हा वडाच्या झाडाच्या पानांवर एक अजब चमक दिसत होती, जणू काही सूर्यप्रकाश त्या पानांमधून परावर्तित होत होता. हा अनुभव केवळ त्या भक्तांचा नव्हता, तो प्रत्येकाच्या मनात एक विश्वास निर्माण करणारा होता. स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना दाखवलं, मृत्यू हा अंत नाही, तो आहे एका नव्या अध्यायाची सुरुवात. आणि या अनुभवातून त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली, मी गेलो नाही, मी अजूनही इथे आहे, तुमच्या श्रद्धेत, तुमच्या विश्वासात. स्वामी समर्थांची अखेरची इच्छा. स्वामी समर्थांनी आपल्या शेवटच्या क्षणांत एक इच्छा व्यक्त केली. ती इच्छा होती, माझा भक्त माझ्या जवळ येईल, फक्त पूजेतून नाही तर सेवेतून, समर्पणातून आणि श्रद्धेतून. स्वामींनी सांगितलं, माझं कार्य पुढे चालू ठेवा,
माझ्या भक्तांनी एकमेकांना आधार द्यावा, प्रेम द्यावं आणि सत्याच्या मार्गावर चालावं. ही इच्छा आजही का महत्त्वाची आहे? कारण स्वामी समर्थांनी आपल्याला शिकवलं, जीवन हे फक्त स्वतःसाठी जगण्याचं नाही, ते आहे इतरांसाठी काहीतरी चांगलं करण्याचं. स्वामींची ही इच्छा म्हणजे एक आवाहन आहे. आपण आपल्या कृतीतून त्यांना जिवंत ठेवावं. त्यांचं कार्य, त्यांचा संदेश, त्यांचा विश्वास हेच त्यांचं खरं रूप आहे. स्वामींच्या या इच्छेमुळे आजही अक्कलकोटात लाखो भक्त येतात. ते स्वामींच्या समाधीला भेट देतात, त्यांचा आशीर्वाद घेतात. पण खरा आशीर्वाद आहे त्यांच्या शिकवणीला आपल्या जीवनात उतरवणं. मित्रांनो, स्वामी समर्थ गेले नाहीत. ते आजही आपल्यात आहेत. त्यांचा संदेश, त्यांचा विश्वास, त्यांचं कार्य हे सर्व आजही जिवंत आहे. पण प्रश्न इतकाच आहे, आपण त्यांना केवळ फोटोमध्ये ठेवतो की आपल्या कृतीतही आणतो? स्वामी समर्थांनी आपल्याला एक मार्ग दाखवला, श्रद्धेचा, समर्पणाचा आणि सेवेचा. आज आपण त्यांच्या या मार्गावर चालणार का? आपण त्यांचं कार्य पुढे नेणार का? हा व्हिडिओ इथे संपत नाही. तो एका नव्या विचाराला जन्म देतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, स्वामी समर्थ अजूनही पृथ्वीवर आहेत का? हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर पुढील व्हिडिओ नक्की पहा. आणि जर तुम्हाला स्वामींचा हा संदेश आवडला तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा. कारण स्वामींचा संदेश हा प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवा.